जय गुरु. हं, चालेल. आपण सुरुवात करायची का? हो, जय गुरुवार सर. जय गुरु. हो हो, छायाताई. जय गुरु. हो. हा. आपण काल माझ्या मते निशिगंधाताई तुम्हीच करत होतात शेवट. हो ते आणि संपली मीटिंगची संपली. बरोबर. आणि माझ्या मते तुम्ही पहिलंच वाक्य करत होतात, शीतर हो हो तू. तेच हो चालू होतं आपलं. हो हो. हं. हा, घ्या. हे ना, शीतर्तुः कस्मिन् न रोचते. हा. नाही, ते झालं होतं मला वाटतं, ते कोणीतरी आधी आ, घेतलं होतं. शीतर तू नाही, हो आपण ते शीतर तू शब्द बघितला होता, फक्त त्याची फोड बघितली नव्हती. हं. नाही, ते झालं होतं. नाही, बरं, त्या परत वाक्याला करते, सुरुवात हरकत नाही. केली आणि टायमिंग संपलं असं झालं. हा, या ठीक आहे. परत काय हरकत नाही ना. पुन्हा घेते, हा. हरकत काहीच नाहीये. शीतर्तुः कस्मै न रोचते. हा. शीत अधिक ऋतू म्हणजे शीत ऋतू. आणि म्हणजे थंड, हा, हिवाळ्याचे दिवस. तर हिवाळा कोणाला आवडत नाही? कस्मै न रोचते. हा, किंवा हिवाळा थंड कोणाला ऋतू. आवडत नाही? थंड ऋतू असं शब्दशः जरी अनुवाद केला तरी हरकत नाही. हा. चालेल, बरोबर आहे. पुढचं मग आता निशिगंधाताई नंतर सीमाताई सोनसळे. नाही येत त्या बहुतेक. बर, मग आपण एकदम वैजंतीताई जोशींकडे येऊ. वैजंतीताई, आहात का तुम्ही? हो सर, एक मिनिट. हे होत नव्हतं, अनम्यूट होत नव्हतं लवकर. हा, बर बर, ठीक आहे. घ्या, 22वं वाक्य घ्या. हा. महर्षयः जपं कुर्वन्ति. हं, महा अधिक ऋषयः म्हणजे महर्षय. करेक्ट. आणि हे महर्षी हा जपं जो शब्द आहे, इकारांत पुल्लिंगी शब्द आहे, त्याचा अनेक वचन आहे. एवढंच आत्ता लक्षात ठेवा. हा, इकारांत पुल्लिंग. अनेक वचन आहे हा महर्षयः. हा. महर्षी जप करत आहेत. हा, म्हणजे अनेक महर्षी जप करत आहेत. बरोबर. तवई तत् सर्वम, माझ्या मते हा आपला चालला होता. काल. पण ठीक आहे, हरकत नाही. आपण आता विद्याताई तेंडुलकरांकडे जाऊ. तवै तत् सर्वम. हं, तव अधिक एतत् अधिक सर्वम. हं. बरोबर. तवै तत् सर्वम हा. म्हणजे हे सर्व, हे हे, सर्व तुझेच आहे. हा. तवई तत् सर्वम, हे सर्व तुझे आहे. इथे हे च म्हणायची काही गरज नव्हती, कारण की इथे हा. एव म्हणलेलं नाहीये. हं? त्यामुळे हे हम्म. सर्व तुझे आहे. हम्म. ठीक बरोबर. आहे. पुढे कोण आहेत? कल्पनाताई उबाळे नाहीयेत का? बर, नसतील तर मग कपिलजींकडे जाता येईल. हो. ममैश्वर्यं वृद्धिं गतम्. हा. मम अधिक ऐश्वर्यम म्हणजे अ अधिक ए, त्याचा आई झाला ममैश्वर्यम. हं. आणि वृद्धिम गतम म्हणजे वाढीला गेलेले आहे असे अर्थी होत. हे अर्धवट भूतकाळ आहे हा. बर. ठीक आहे. त्यामुळे आता आपण नको बघायला. वृद्धिम गतम, वृद्धीला गेले असं शब्दशः अर्थ होईल. माझे ऐश्वर्य वृद्धीला गेले. पुढे रुपालीताई आल्यात. हो. तेन तत्र निशायां सदैव जागरणं कृतं. हम्म, सदा अधिक एव म्हणजे सदैव झालं त्याचं. आ अधिक ए म्हणून ऐ झाला त्याचा. अगदी त्या बरोबर आहे. त्याने तिथे रात्री नेहमीच जागरण केले. बरोबर आहे. सदा एव म्हणून नेहमी आणि एव मुळे च आला. हं. नेहमीच. जागरणला आपण जागरणच म्हणतो मराठीत, पण जागरणम. हा, जागरणच म्हणतो. हा. आणि तो कृतम गतम सारखाच आहे हा, अर्धवट. तो आता आपण बघणार आहोत पुढे. हं.
त्याला धातुसाधित म्हणतात, पण तो कसा आहे काय आहे ते नंतर आपण बहुतेक करून सरच घ्यायचं म्हणतात. हम्म. हा 26 तारीख, सॉरी तारीख नाही, 26वे वाक्य. आणि करणार आहे विशाखाताई केळकर. ताई आहात का तुम्ही? बर, ठीक आहे. सुकेशाताई आहेत? आहे. हा, घ्या ताई. कठीण वाक्य आहे. हा, सुकेशाताई तुम्ही बोलत असाल तर आम्हाला ऐकू नाही येते मात्र. बरं, आता येतंय? हो, आता स्पष्ट येते, करा. गंगा शंकरस्य महेश्वर्यम्. गंगा शंकरस्य महेश्वरम्. शंकरस्य म्हणजे शंकर. शंकरस्य, मह- हे शंकरची ती आहे ना, हा हा तो काही संधी शंकर नाहीये. संधी इथे महेश्वर्यम येईल का? महैश्वर्यम. महेश्वर्यम. महेश महाई म्हणा. महैश्वर्यम. हा, तुम्ही हायदोस म्हणता की नाही, मुलांनी हा. काय हायदोस घातला होता. हा. हा, महे- हाई. महेश्वर्यम. हा, महेश्वर्य म्हणजे महेश अधिक ईश्वर आहे का? नाही बघा ना, पुढे फोड कशी केली आहे बघा ताई. दिलेलं आहे का? हा. हा. महाऐश्वर्यम. महा अधिक. महा. ताई परत आवाज तुमचा ब्रेक होतोय. हो का? आता येतोय? आता महा अधिक ऐश्वर्यम. गंगा हे शंकराचे मोठे ऐश्वर्य आहे. नाही, ऐश्वर्य नाही, ऐश्वर्य. ऐश्वर्य आहे. हा, ऐश्वर्य म्हणतात. हा, ऐश्वर्य म्हणतो. हम्म. हा, ठीक आहे. पुढे आता सुकेशाताई झाल्या, मग मोहिनीताई आल्यात आज. विजयाताई बिरादर. माझ्या मते विजयाताई हल्ली येत नाहीयेत, बरोबर? ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी उद्या. छायाताई मग तुम्ही घ्या. हो सर. मामे वैश्यासी कौंतेय. हा, माम अधिक ऐव अधिक ऐशासी. मामे वैश्यासी. माम अधिक ऐव अधिक ऐशासी. ऐशासी. नाही ताई, माम माम ऐव ऐव आहे का नाही, एव. माम अधिक ऐव अधिक ऐशासी. एष्यसी आहे, एष्यासी आहे का, एष्यसी. ऐशसी. मामे वैश्यसी. मामे वैश्यसी. मामे वैश्यसी. हा, कौंतेय म्हणजे हे कौंतेय. कौंतेया, तू मजकडेच येशील. म्हणजे माझ्या रूपात. हा. पुढे 28व कोण घेईल? त्याला ताई कुलकर्णी घेतील. हो हो सर. ममय वाशो जीवलोके जीवभूतः सनातन. आता आपल्या गीतेतला श्लोक आहे ना. हो. ओके, नाही तुमच्यापैकी गीता किती लोकांची, म्हणजे निशिगंधाताई मला माहिती आहे तुमची 12 पहिले झालेले आहेत अध्याय पाठ. नाही सर, माझा नाही आहे अभ्यास. बर, नाही आणि मला फक्त सांगा. हो हो माझे नाही. हा, आता माझे, संस्कृत शिकल्यावर मी जरा शिकले अजून उल्हास पूर्ण येतोय. गीता. एकेकाने बोला. छायाताई तुमचं काय आहे? नाही सर, माझा काहीच अभ्यास नाही गीतेवर. हरकत नाही. लताताई? माझा पण नाहीये. आता थोडा इंटरेस्ट येईल मला वाटतं संस्कृत शिकल्यावर. ओके. पुढे मला अपर्णाताई आज आल्यात का नाही? आहे आहे. नाही, हा. माझा नाही अभ्यास. नाही. बर, माधवीताई दळवी?
नाही काहीच नाही. बर. निशिगंधाताईंचे 12 पाठ आहेत मला माहिती आहे. सीमाताई सोनसळे, वैजयंतीताई जोशी. हो सर, मला संथा घेतलेली आहे, म्हणता येते, पाठ नाहीये पण. बर, ओके. हम्म. हम्म. संथा पण घेतलेली पूर्ण म्हणते मी, पण पाठ नाहीये. बर, पण म्हणजे बघून म्हणता का कसं काय? हो, बघून म्हणते. अच्छा, हा, हरकत नाही, हरकत नाही. हेही नसे थोडके. विद्याताई तेंडोलकर. हो, मी पूर्ण गीता शिकले, म्हणजे संथा घेतलीये, 3 अध्याय पाठ आहे आणि रोज 2 म्हणायचे, तसं मॅडमने आम्हाला सांगितलेलं आहे, कळवायचं त्यांना कोणते 2 बर, वाचायचे. मॅडम म्हणजे आता कुठल्या तुम्ही गीता धर्म मंडळात का गीता गीता परिवारात धर्म करता? मंडळातून पण मी शिकले आणि लॉकडाऊन मध्ये आमच्या पुण्याच्या मॅडम होत्या, कुलकर्णी मॅडम म्हणून, त्यांनी लॉकडाऊन मध्ये आम्हाला संध्याताई ऑनलाईन कुलकर्णी का? शिकवले. संध्याताई कुलकर्णी, हा. मी हे नाव ऐकलंय, कारण की हो हो माझ्या बायकोच्या जेव्हा सरांकडे ती शिकत होती संस्कृत, तेव्हा तिच्याही बरोबरच्या काही बायकांनी हा संध्याताई कुलकर्णींकडनं गीता शिकली होती, म्हणून मला हे हो नाव हो माहिती आहे. त्यांनी आम्हाला ऑनलाईन मध्ये शिकवली बर, पूर्ण गीता, आणि आता रोज 2 अध्याय वाचून त्यांना कळवायचे कुठले वाचले, त्याचं सांगितलं. वा वा, फारच सुंदर उपक्रम करतायत त्या ताई. नंतर कल्पनाताई नाहीयेत. कपिलजी आपण? ट्रान्सलेशन्स वाचली आहेत अनेक, मराठी आणि इंग्लिश मधली एंड टू एंड, पण ऍक्च्युअल नाहीये, पाठ बर नाहीये. बर बर, ठीक आहे. पण म्हणजे ट्रान्सलेशन झालेली आहेत वाचून, हो 18च्या 18 अध्यायांची. हो. फारच सुंदर. रुपालीताई? मी पण 2दा वाचली आहे अख्खी गीता, बर, तसंच अर्थासहित सगळं वाचलंय. पाठ हा, नाहीये काही, पाठ अच्छा, नाहीये. हरकत नाही. ते ओके. लहान शाळेत असताना लहानपणी बरेच अध्याय पाठ होते, आता पाठ नाहीये काही. ते होतच. विशाखाताई आल्यात का का नाही आल्या आज? बर, ठीक आहे, नसतील. सुकेशाताई तुमचं काय? हो, मला वाचता येते पूर्ण गीता आणि काही काही श्लोक पाठ आहे, अध्यायाच्या अध्यायाने पण श्लोक पाठ आहेत. वा, आणि दर एकादशीला आम्ही एक अध्याय कोणता तरी वाचतो, असा ग्रुप आहे माझा. एकादशीला एक अध्याय वाचायचा त्यांनी सांगितलेला. बर बर बर, फारच सुंदर आहे, फार सुंदर उपक्रम आहे. सुकेशाताई हा, तुमचं काय? मी बोललेली ऐकू नाही येते अच्छा, का सॉरी. सर? नाही नाही नाही, सॉरी हा, सॉरी, मला आवाज सॉरी. म्हणजे मी बघत होतो विशाखाताईंच्या नावाकडे आणि तो बोलत होता तुम्ही. हा. सॉरी. हा, ठीक आहे. छानच, खूपच छान, खूपच छान. चालेल, ठीक आहे. इच्छा आहे खूप शिकायची. नाशिकला आमच्या इथे ना त्याचा परीक्षा पण होतात सर, अभ्यासक्रम आहे त्याचा काहीतरी. बर, ओके. ते गीता शृंगेरी मंडळाच्या पण परीक्षा असतात, मी 2 दिल्या आहेत त्यांच्या परीक्षा. हा, त्यांच्या पीठाच्या पण असतात. हं. हा, बर, तिथे जाऊन द्या. आता मी अच्छा प्रयत्न करेन, जायचंय मला पण. अच्छा. इच्छा खूप आहे माझी शिकायची. मग परीक्षा काय एकच दिवस आहे नाशिक मध्ये का 2 दिवस असेल? सारखे म्हणजे एक एक 3 अध्यायावर परीक्षा होतात त्यांच्या. पण मग तुम्हाला त्याच्यासाठी जावं लागेल नाशिक मध्ये. हो, तिथे जावं लागतं बहुतेक, म्हणून मी आता बर बर, मुंबईत लय काम माझं. अच्छा अच्छा. नाही नाही, नाशिकला गेलात तर काय गंगेमध्ये स्नान करायला मिळेल तुम्हाला. मी नाशिक सर प्रॉपर. अच्छा, तुम्ही आता राहताय नाशिक मध्येच का? नाही, मुंबईला आता बदली झाली यांची. ओ बर 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 बर, नाही तर तुम्ही मूळच्या नाशिकच्या? हा, नाशिकची. अच्छा, बर, ठीक आहे ठीक आहे. छान छान. मी जरा थोडीशी फक्त ओळख करून घेतली की कोणाला काय काय गीता येते हो काय, सर. नाही, गीता एवढंच. यायलाच सर, आपला धर्मग्रंथ आहे तो. अगदी ऍटलीस्ट आयुष्यातला. वाचलं सगळ्यात बहुतेक आहेत, आणि हो ना, बहुतेक सगळ्या टच मध्ये आहेत, म्हणजे गीतेच्या ह्याच्यामध्ये आहेत, सगळ्या बरोबर आहे. परिवारातल्या आहेत त्या. हम्म. करेक्ट करेक्ट, बरोबर आहे. माझा मुलगा चालेल, करतोय पाठ. बर, ओके, इंटरेस्टिंग. आणि तो शिकतो काय? तो आता 12वीला आहे, 3 अध्याय झाले त्याचे पाठ. वा, सुंदर. हम्म. चालेल. हे बघा, आता हे एक टेबल आमच्या बॅचने नाही, पण आमच्या आधीच्या बॅच मध्ये एक राजेशजी बांदोडकर म्हणून होते, त्यांनी हे केलेलं आहे. जे थोडेसे इंजिनिअरिंग किंवा जे शास्त्र शाखेमध्ये लोक असतील त्यांना हे टेबल जास्त पटेल. म्हणजे आपण जर का हे म्हणजे ओळी बघितल्या
आणि हे रकाने बघितले, ज्याला आपण रोज आणि कॉलम म्हणतो इंग्लिश, बरोबर आहे. तर तुम्हाला दिसेल की अ किंवा आ मध्ये अ किंवा आ मिळाला की आ होतो, किंवा ई किंवा दीर्घ ई मध्ये अ किंवा आ मिळाला की ए होतो. हे टेबल मध्ये दिलेलं आहे. हे खूप छान आहे त्यांनी. ज्यांना टेबलांची सवय आहे ना ते जास्त आलेख फायदा. हा, आलेख आलेखासारखं. आलेखाचं. हा, ठीक आहे, चालेल. हे म्हणजे मला फक्त होतं. तर अशा रीतीने आपण संधी संपवलेले आहेत. ठीक आहे. एक शब्द राहिलाय मला वाटतं सर. एक शब्द राहिलाय बहुतेक आपला. नाही, माझं चाललेलं होतं शेवटचं. हा झालं, माझं वाचून झालं होतं. अर्थ सांगायचा राहिला होता. मग घ्या. ममैवाशो जीवलोके जीवभूतः सनातनः मम अधिक एव अधिक अंशः म्हणजे ममैवाशः. या जीवलोकात माझाच सनातन अंश जीव बनून राहतो. बरोबर आहे. हे बघा, जीवलोके सप्तमी आहे, एकारांत आहे ना शब्द. जीवलोकात जीवभूत सनातन म्हणजे सनातन जीव. हा, ठीक आहे, चालेल. या धड्यावर कोणाला काही शंका होत्या का? जर नसेल तर मग आपण आता पुढे जाऊयात. आणि मला एक धडा मागे यायला लागणार आहे, कारण की आपण आता सुभाषितांना सुरुवात करायची आहे. हा, कोणाचं झालं होतं आता? लताताई कुलकर्णी झालं होतं. हा, मग आता आपणताई बर्वे, तुम्ही पहिलं सुभाषित वाचताय? हो सर. यस्मिन् देशे न सन्मानो न प्रीतिः न च बान्धवाः न च विद्यागमः कश्चित् न तत्र दिवसं वसेत्. हा, पुढचं आता हे जरा थोडस वाचू का? आपण जर का चालीमध्ये वाचलं ना तर हे असं होईल. यस्मिन् देशे न सम्मानो न प्रीति न च बांधवाः न च विद्यागमः कश्चित् न तत्र दिवसं वसेत्. वाचू का तसं? अन्वय वाचा आता. अन्वय म्हणजे काय असतं की जे पद्यामध्ये दिलेलं आहे, राईट, त्याचा आपण शब्दफोड करतो, जेणेकरून आपल्याला ते वाक्यरूपी करून समजून घेता येईल. हा, करा आता, वाचा. यस्मिन् देशे न सन्मानः न प्रीतिः न च बान्धवाः न च कश्चित् विद्यागमः तत्र दिवसं न वसेत्. हा, आता बघा, अर्थ कोण वाचतंय? आता पुढचं कोणीतरी अर्थ वाचू देत. माधवीताई दळवी असतील तर. मी वाचतो. ज्या देशात सन्मान नाही, प्रेम नाही, नातेवाईक नाहीत, तसेच कोणत्याही विद्येशी प्राप्ती होणार ते नसेल. चुकलंय, ते विद्येची पाहिजे होतं. हा, विद्येची प्राप्ती होणार नसेल तेथे एक दिवसही राहू नये. बघा, आणि आता कोणीतरी पुढच्या माणसानी, निशिगंधाताई तुम्ही भावार्थ वाचा. नमस्ते. मॉरल हे काय अर्थ वाचून झाला, तर पुढचं वाचू ना सर? भावार्थ. भावार्थ घ्या. हा, भावार्थ. माणसाने अशाच ठिकाणी राहावे जेथे सन्मान अथवा प्रेम मिळेल, अगर जेथे नातेवाईक आहेत, निदान विद्याप्राप्ती तरी आहे. बघा, खूप मोठं आहे वाक्य, बरोबर. याच्यात आपल्याला एक लक्षात येतं की आपण कुठे राहावं, कुठे आपल्या आयुष्याचा वेळ व्यतीत करावा, की जिथे आपल्याला सन्मान मिळेल, जिथे आपल्याला प्रेम मिळेल, जिथे आपल्याला बांधव मिळतील आपले,
आणि कमीत कमी आपल्याला जिथे विद्या तरी प्राप्त होईल. बरोबर आहे. आणि जर का ह्यापैकी काहीच मिळणार नसेल तर तिथे मात्र आपण आपल्या आयुष्यातला एकही दिवस व्यतीत करू नये. कोणाला काही अजून भावार्थामध्ये जोडायचंय? नाही, एक प्रश्न होता. बोला. आपण जो अन्वय करतो तर तो त्या अन्वयामध्ये आपण ग्रामॅटिकली म्हणजे याच्याप्रमाणे व्याकरणाच्या दृष्टीने जे बरोबर आहे तसं लिहितो ना, म्हणजे हो हो, अन्वय म्हणजे याचा न- अर्थ व्याकरणाला धाब्यावर बसवायचे नाहीत नियम. हा, सो आपण जेव्हा म्हणतो तेव्हा न प्रीती, न बांधवाहा, न विद्या गमह च असं म्हटलं असतं. तसा अन्वय नाही का होणार? त्या इथे म्हटलं अन्वयामध्ये ना, सुद्धा न च कशी तुम्ही च इकडे तिकडे करू शकता अन्वयामध्ये. कारण की आता आपण अन्वय केलाय म्हणजे काय केलंय आपण, आता पद्याला सोडून गद्य केलेलं आहे त्याचं. बरोबर. बरोबर. नाही, प्रश्न असा आहे की तो च मग शेवटी येणार नाही का फक्त अन्वयामध्ये अन्वय असल्यामुळे? हे बघा, लक्षात मी काय सांगितलंय की आपण जनरली जेव्हा गोष्टी असतात तिथे च शेवट येतो, पण तुम्ही च परत परत वापरू शकता. व्याकरण दृष्ट्या काही चुकीचं नाहीये. ओके. हा, ही थोडक्यात काय आहे ना, श्लोकाचं जे चरण आहे ना त्याची तुम्ही फोड करताय. आवाज काय म्हणलात तुम्ही ताई? नाही, काही नाही, माझा आवाज बंद झाला होता सर. अच्छा, बर बर बर. हा, तर आपण जी श्लोकाचे जे चरण आहेत ना त्या चरणांचा आपण फक्त फोड करतोय समजण्यासाठी. याच्यामध्ये कित्येक वेळा अध्यारूत जे क्रियापद असतात तेही आपण लिहितो अन्वयामध्ये. ठीक आहे. ठीक आहे. कोणाला काही भावार्थाविषयी अजून काही बोलायचंय? कोणाची काही मतं आहेत? कोणाला काही ऍड करायचं याच्यामध्ये अधिक? पैशाचा उल्लेख नाही केला सर ह्याच्यामध्ये, धनाचा उल्लेख नाही केलेला आहे. बरोबर आहे. कारण की प्रेम, धनाला आपल्या सनातन नातेवाईक, धर्मामध्ये आपण धनाला किंमत फार कमी देतो. धनाचा उपयोग हा संचयासाठी नसून अर्थार्जन या अर्थाने आपल्याला धन लागतं. आणि अर्थार्जनाचा अर्थ म्हणजे उपजीविकेसाठी. उपजीविकेला पुरेल एवढं धन. हा, एवढंच खरं आपल्याला कमवायचा अधिकार भगवंतांनी दिलेला आहे. बरोबर. आणि आपण जे बघतो संपत्ती म्हणजे गरजेपेक्षा जास्त धन संपादित करून ते साठवून ठेवणे, त्याला संपत्ती म्हणतात. म्हणजे आपण पैशाची संपत्ती गोळा करतो, रिअल इस्टेट गोळा करतो, अनेक गोष्टी गोळा करतो, पण आपण विद्या मात्र गोळा करत नाही. तेवढं सोडून आपण सगळं करतो बघा. ठीक आहे. तिथे विद्यागमः म्हणजे संधी आहे ना, विद्या अधिक आगमः. आगम म्हणजे विद्येचा आगम जिथे होतो, आगम. म्हणजे जेव्हा आपल्याकडे जिथे विद्या येते त्याला विद्यागम म्हणतात. हा, म्हणजे आपण विद्येचा संधी आगम. शिकलो आता म्हणून फक्त म्हणलं की ती संधी आहे ना. बरोबर आहे, म्हणजे अगदी बरोबर केलं रुपाली ताई. विद्येचा आगम विद्यागम. चालेल. पुढचं कोण घेत आहे आता? सॉरी, कोण करत होतं? अपर्णा ताईंनी वाचलं होतं आणि नंतर भावार्थ झाला होता. निशिगंधा ताईंनी भावार्थ घेतला होता. म्हणजे आता सीमाताई नाही येत आज. अच्छा, मग वैजंतीताई जोशींकडे आपण जाऊ. हो सर. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च नैव च अजापुत्रम बलिम दद्यात् देवो दुर्बल घातकः. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च अजापुत्रम बलिम दद्यात् देवो दुर्बल घातकः. सुंदर, छान वाचलं चालीमध्ये ताई. हा, अन्वय सांगाल आम्हाला? अश्वम बलिम नैव दद्यात् कंसात आहे. अश्वम बलिम नैव दद्यात् गजम बलिम
नैव दद्यात् व्याघ्रं नैव च अजापुत्रं बलिं दद्यात् यतः दैवः दुर्बलघातकः दैवः नाही, भवति देवः आहे, देवः. देवः सॉरी देवः दुर्बलघातकः भवति. बरोबर, ठीक आहे. आता आपण पुढच्या व्यक्तीला देऊयात. तर विद्याताई तेंडोलकर, तुम्ही अर्थ वाचाल का? हो. बलवानांच्या वाटेला ईश्वरही जात नाही. तुम्ही एकदम प्रत्येक भावार्थात गेलात ताई, अर्थामध्ये राहा. अर्थ वाचते, सॉरी. घोड्याला बळी देत नाही, हत्तीला पण बळी देत नाही, सिंहाला तर नाहीच नाही, केवळ बकराच बळी दिला जातो. यावरून देवही दुर्बलांचाच घातक आहे असे म्हणता येते. बघा, म्हणजे व्याघ्रमचं सिंह कसं काय वाघ होईल ना इथे. व्याघ्रमचं इथं वाघ पाहिजे, बरोबर आहे, सिंह नकोय, हा, वाघ पाहिजे. हो, ते व्याघ्र वाघ पाहिजे. म्हटले त्याने. तिथं चूक आहे, बरोबर, अगदी बरोबर आहे. हा, चूक हा. दुरुस्त करायला पाहिजे. हा, म्हणजे बघा, घोड्याचा बळी देतात का? नाही देत. हत्तीचा बळी देतात का? नाही देत. नाही. सिंहाचा बळी तर अजिबातच नाही. बळीचा शेवटी बकरा म्हणजे बळी कोणाला देतो? देतात बकऱ्याला, कारण की तो दुबळा असतो, बरोबर आहे. म्हणजे दुबळ्याला आपल्याला असं वाटायला लागतं की देवही दुर्बलांचाच घातक आहे. म्हणजे काय? देवही त्यांना दुर्बलांना वाचवू शकत नाही. एक इंग्लिश मध्ये म्हण आहे बघा, मला माहिती नाही तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे, की गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःचं संरक्षण स्वतः करायचं, आणि ते संरक्षण करण्यासाठी आपल्याला बळ आणि बुद्धी द्यायचं काम ईश्वर करतो. पण संरक्षण आपल्याला स्वतःच करायचंय. बलवान आपल्याला स्वतःलाच व्हायचंय. आणि आपण दुर्बळ राहिलो तर लोक आपल्याला बळीच देणार आहेत. त्यामुळे आपणही सबळ व्हायला पाहिजे, आपल्या कुटुंबालाही आपण सबळ केलं पाहिजे, आपल्या बांधवांना सबळ केलं पाहिजे, आणि आपल्या देशालाही सबळ करायला पाहिजे. नाहीतर देव देखील आपल्या साथीला येणार नाही. ठीक आहे, चालेल. आता तुम्हाला एक सांगायचं म्हणजे अन्वय म्हणजे आपण फक्त जे पद्य होतं ते वाक्याच्या रूपामध्ये आपण ते लिहिलं. अर्थ म्हणजे आपण त्याचा शाब्दिक अर्थ काढला. आणि भावार्थ म्हणजे काय? त्यातनं आपल्याला जर का काही शिकण्याजोगं असेल, म्हणजे एखाद्या गोष्टीचा मतितार्थ काय, तो भावार्थ आहे. बलवानांच्या एक वाटेला. प्रश्न होता. हा, बोला. हा, ते कंसात दद्यात लिहिलंय ते म्हणजे काय? ते दद्यात म्हणजे देत नाहीत. हे एक दिला जातो. दा ददातीचं एक क्रियापदाचं रूप आहे की जे तुम्हाला ऑलमोस्ट चौथ्या परीक्षेत येणार आहे. बर. हा, ठीक आहे. तिसऱ्या आणि चौथ्या परीक्षेला खूप क्रियापदांच्या रूपांशी तुम्हाला झगडायचं आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि त्यावेळेला म्हणजे इतका गोंधळ उडून जाणार आहे, पण मी तुम्हाला आता घाबरवू इच्छित नाही, कारण की जसं सरांनी सांगितलंय, पाठांतर आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला वाचून वाचून त्याचा अर्थ काय असेल तो जितका जवळात जवळ अर्थ काढता येईल तो काढायचा. आणि हे जे क्रियापदांची रूप आहेत ना, ही अशी वारंवार ऐकून ऐकून वाचून वाचूनच आपल्याला आली पाहिजेत. पाठ करून कधीच ती येणार नाहीत, कारण की तुम्ही ती जितकी पाठ कराल तेवढी ती तुम्ही 5 दिवस लक्षात ठेवाल, आणि 10 दिवस जर का तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाहीत ना, तर त्याच वेगामध्ये तुम्ही विसरून जाल. हो, आणि संस्कृत काही रोज बोलत नाही कोणाशी, त्यामुळे हा सगळ्यात मोठा विसरायची शक्यता. आपल्याला असणारा आपल्या भोवतीचा तोटा आहे की आपल्याला बोलायला कोणी नाहीये. ठीक आहे, चालेल.
आपल्याकडे अजून 10 मिनिटं आहेत, पण आपण पुढेच जाऊ शकतो. हा, घ्या पुढचं. आता कोण आता मगाशी भावार्थ कोणी घेतला होता? विद्याताई तेंडोलकर होते का? होय होय. नाही, भावार्थ भावार्थ माझ्या घेतलाच नंतर नव्हता. कोण होते भावार्थ त्यांनी झालाच नाही. ओ, झालाच नाही. हा. अरे बापरे. बर, मग भावार्थ कोणीतरी वाचा ना. पुढचं कोणाचं होतं? कोणाचं झालंय आधी? माझ्या ते वैजयंतीताई जोशींचं झालं होतं का? नाही, माझं हो, झालं मी विद्या तेंडोलकर. अच्छा, मग तुमचं जर झालं असेल तर मग आता एकदम कपिलजी आहेत. कपिलचा कपिलजी. बलवानांच्या वाटेला ईश्वरही जात नाही, प्रत्येक ठिकाणी दुर्बलांचेच मरण ओढवते. हे जरा लिहायला कोणाचं तरी चुकलं. दुर्बळ यांचेच लिहिलंय. दुर्बळ यांचेच म्हणायला पाहिजे. दुर्बलांचे. किंवा दुबळ्यांचे असं म्हणलं तरी चालेल. कपिलजी झाले तर रुपालीजी. मग पुढचं म्हणताय पुढच्या भाषेत? उदारस्य तृणं वित्तं शूरस्य मरणं तृणं विरक्तस्य तृणं भार्या निःस्पृहस्य तृणं जगत्. अन्वय पण वाचताय ताई? हा. उदारस्य कृते वित्तं तृणं शूरस्य कृते मरणं तृणं विरक्तस्य कृते भार्या तृणं निःस्पृहस्य कृते जगत् तृणम् अस्ति. अस्ति. हा, आता अस्ति. इथे जे कृते आहे ना, त्याचा अर्थ करिता. आपण जे म्हणतो ना की अभ्यासाकरता खूप करता. कष्ट घ्यावे लागतात, हो की नाही? किंवा अजून एखादं उदाहरण देता येईल म्हणजे स्वयंपाकाकरता मला खूप वेळ काढावा लागतो. तर स्वयंपाकाकरता हा जो करता हा जो शब्द आहे ना, तो कृतेनी होतो आणि हे पण एक अव्यय आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. खूप उपयोगी अव्यय आहे हे कृते. हा, तर आता अर्थ काय बघा. उदारस्य कृते वित्तम तृणम अस्ति. म्हणजे काय, जो उदार माणूस असतो त्याच्यासाठी पैसा किंवा धन हे काडी मोलाचं असतं. त्याला मोल काडी इतकं असतं. कर्ण होता, कर्णाने आपली कवच कुंडल देखील दान देऊन टाकली, बरोबर? हो. म्हणजे काय झालं की त्याला त्याच्या जवळची जी सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती देखील तो उदार मानाने देऊन टाकली त्यांनी. तसं उदार माणूस काय करतो, त्याच्याकडे कितीही धन असलं तरी तो ते दान करतो. त्याच्यासाठी त्या धनाची किंमत ही तृणासारखी म्हणजे काडीसारखी असते. शूरस्य कृते मरणम तृणम. शूर माणूस कसा असतो, त्याला कधी मरणाची भीती नसते, त्यामुळे तो कधी मरणाला महत्व देतच नाही. तो फक्त दुर्जनांचा संहार करायचा एवढं एकच त्याला माहिती असतं. एक तर दुर्जनांचा संहार करायचा किंवा स्वतःच्या आप्तेष्टांचं, बांधवांचं आणि राष्ट्राचं संरक्षण करायचं. आणि मग त्याच्यासाठी जरी मरण पत्करायची वेळ आली तरी तो हसत हसत ते मरण पत्करतो. कारण की जन्म आणि मरण याला तो फार महत्व देत नाही, तो कर्तव्याला महत्व देतो. विरक्तस्य कृते भार्या तृणम म्हणजे काय, जो माणूस विरक्त झालेला आहे, ज्यानी सर्व आसक्ती पासून जो दूर झालेला आहे, त्याच्यासाठी त्याची पत्नी देखील अत्यंत कमी महत्वाची असते. सर्वसाधारण माणसाला प्रपंचामध्ये आपला नवरा, आपली बायको, आपली मुलं, आपले नातेवाईक यांच्यामध्ये आपण गुंतून गेलेलो असतो, बरोबर आहे? आपला जीव जडलेला असतो. म्हणूनच आपण आसक्त आहोत, आपण विरक्त नाही. कारण की आपल्याला अनेक वासनांची आसक्ती आहे. पण जो खऱ्या अर्थी विरक्त असतो त्याला बायको, मैत्रीण, कुठलीही जी आकर्षण होणारी जी गोष्ट आहे किंवा व्यक्ती आहे तिच्याविषयी आकर्षण राहत नाही. किंबहुना तो आपल्या आईचा देखील त्याग करतो समाजाच्या कल्याणाकरता.
ठीक आहे. आणि निस्पृहस्य कृते जगतृणम. आणि जो निस्पृह असतो, आता स्पृहा म्हणजे काय, कोणाला माहितीये का हो अर्थ? इच्छा ना? हा, पण जी इच्छा आवरत नाही त्याला स्पृहा म्हणतात बरं का. इच्छा नाही. हा, हम्म. मग त्यामुळे लोक आपल्या मुलीचं नाव स्पृहा ठेवतात मोठ्या कौतुकाने, पण त्यांना हे लक्षात नाही येत की ही न आवरणारी इच्छा आहे. आणि निस्पृह म्हणजे काय, ज्याला न आवरणारी इच्छा नाही तो. त्याच्यासाठी काय, त्याच्यासाठी जग देखील काडी समानच असतं. कारण की त्याला कुठल्याच गोष्टीशी तो बांधलेला नसतो. त्याला कुठेही बायस नसतो. आपल्याला एक धडा होता ना निशिगंधाताई, निस्पृह न्याय करते रामशास्त्री प्रभूणे. रामशास्त्री प्रभूने. हा. बघा, त्यांना निस्पृह म्हणायचं, हो. कारण की त्यांना कोणाही निस्पृह विषयी ते रामशास्त्री धडा होता तो. बरोबर, निस्पृह रामशास्त्री, अगदी बरोबर आहे. हम्म. तो त्याचा अर्थ काय, म्हणजे ज्यांना कुठल्याही गोष्टीची इच्छा आकांक्षा होत नाही आणि म्हणूनच ते निस्पृह असतात, म्हणूनच ते अनबायस्ड जस्टिस करू शकतात. आता अर्थ कोण वाचतंय? मगाशी तुम्ही अपर्णाताईंनी वाचलं होतं ना दोन्ही? नाही, मी म्हणलं होतं ते. अच्छा. मला हा एक हा प्रश्न विचारायचा होता. हा, बोला. आता कृते आपण अन्वय केला, पण कृते हा शब्द आता ह्या सुभाषितात नाहीच आहे कुठे. हा, तो ह्यात आला, पण कृते ज्या वेळेला आपण वाक्यात वापरतो त्यावेळेला तो असा षष्ठी बरोबर येतो का? म्हणजे तो हो. द्वितीय बरोबर यायला पाहिजे ना, का नाही? नाही नाही नाही, उदाराच्या करता. साठी. अच्छा, तसं उदाराच्या करता. हा, म्हणून तो उदारस्य कृते आहे. तुम्ही बघा ना, ओके. माझ्या करता याला महत्व नाही, हा. बरोबर आहे. माझ्या करता हे जे मराठीतलं कन्स्ट्रक्ट आहे ना, तसं उदारस्य कृते. ओके, आलं लक्षात. हा, ओके. मग आता रुपाली ताईंनी अन्वय केला होता. अर्थ कोण वाचेल आता पुढचं? रुपाली ताई नंतर विशाखाताई नाहीयेत, सुकेशाताई आहेत. सुकेशाताई. उदार माणसाला धन तृणासमान वाटते, वीर पुरुषाला मृत्यू तृणवत वाटतो, विरक्ताला स्त्री तृणवत वाटते, निर्लोभी माणसाला जग तृणवत वाटते. हा, ते तृणच्छत झालंय, ते तृणवत पाहिजे होतं. तृणवत असते. उदार पुरुष हिंदी आता काय म्हणतायत? नाही झालं, म्हणजे तृण हा, वाटते. ओके ओके, चालेल. आता छायाताई, आपण पुढच्या सुभाषिताकडे जायचं का? एकच मिनिट हो, सर. उरलंय, त्यामुळे आपलं फक्त वाचून कदाचित आपल्याला अर्थ अन्वय संपेल, तर म्हणा. हो. जननी जन्मभूमिश्च जाह्नवी च जनार्दनः जनकं पंचमश्चैव जनकाराः पंच दुर्लभः. ताई, आता शांतपणे वाचा तुम्ही, एक दोन शब्द चुकीचे वाचले. जननी जन्मभूमिश्चैव. नाही, जन्म आहे का जन्म आहे? जन्म. हा, जननी जन्मभूमिश्च. हा, जन्मच म्हटली मी, पण उच्चार माझा हे नसला आला. जननी जन्मभूमिश्चैव जाह्नवी च जनार्दनः जनकः पंचमश्चैव जकाराः जकाराः पंच दुर्लभाः. जकाराः पंच दुर्लभाः. हा, अन्वय वाचा ताई.